खानदानान नोकरीन फौजदारन आमदारन खासदारन पदव्यान हे सगळं महाराज जाणार आहे. आपल्या डोळ्यानं जेवढं काही दिसतंय हे सगळं निघून जाणार आहे. मी सांगितलं रणदिवे बापू फक्त आपल्या पाटोद्याचं वैभव नाही, फक्त बीड जिल्ह्याचं वैभव नाही, मी याच्या पुढे जाऊन म्हणेल फक्त मराठवाड्याचं वैभव नाही, महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि हे वैभव आपण जपलं पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. वया पार भव क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणे हाची करावा विचार, हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तो काळ सावधान, तो काळ सावधान, तो काळ सावधान. संत समागमे करावी आवडी, समागमे हरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य तो काळ सावधान, तो काळ सावधान, तो काळ सावधान. तुका म्हणे लोकीच्या लोकीच्या व्यवहारे, लोकीच्या लोकीच्या व्यवहारे. काडोळे धुरे भरून राहो, काडोळे धुरे भरून राहो, काडोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तो काळ सावधान, तो काळ सावधान, तो काळ सावधान. पार खुमा विठोबार गोमाई, विठोबार गोमाई, विठोबार
क्षणोक्षणी हाची करावा विचार 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 क्षणोक्षणी हाची क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ विसर्गातो काळ अविजगातो काळ सावधान अविजगातो काळ सावधान अविजगातो काळ अविजगातो काळ अविजगातो काळ अविजगातो काळ
अविष्यखात काळ सावधान कुंडली कमलाने हारी
क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सुख, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सुख, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहू. नाशिवंत देह जाणार सुख, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं नरिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा प्रथम नमना दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी गुरुदास तुका, बाबाजी दास पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू
श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो 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 ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कंठाटोपी च माला दंड कमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरय त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान
रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांची मायबाप अनाथांची माय विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी ज्या साधूने स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, जाळोनी संसार बैसलो अंगणी, 4092 अभंगाचा गाथा या महाराष्ट्राला दिला. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणून ज्यांचा नामोच्चार केला जातो, देवाचे लाडके भक्त महाराष्ट्र भूषण तत्वज्ञ संत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करून पंजाब राज्यातील घुमान या गावापर्यंत वारकरी संप्रदायातील अभंगांना जे घेऊन गेले, एवढंच नाही, औंढा गावातील भगवान शंकराचं मंदिर ज्यांच्या सामर्थ्यानं फिरलं, एवढंच नाही, दगडाची मूर्ती ज्यांच्या सामर्थ्यानं नैवेद्य जेवली, एवढंच नाही, शीख धर्मियांच्या पवित्र गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये वारकरी संप्रदायाच्या 51 कवनांना ज्यांच्यामुळे स्थान निर्माण झालं, असे आमचे नामदेवराय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणत कर्मावरती किती निष्ठा असावी आणि असलेली निष्ठा कशी जपावी याचा धडा तुम्हा आम्हाला देणारे आमचे सावता बाबा. आम्ही बारीक बारीक हजामत करू बारीक बारीक अशा अभंगाच्या माध्यमातून भगवंताची सेवा आणि कर्म याची सांगड घालणारे संत सेनानावी महाराज. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी टिंब टिंब झाली, तुझी उठविले मडे, तुला पाहून काळ रडे, अशा शिव्या देणारी, परंतु जिच्या शिव्या सुद्धा प्रसाद बढाव्यात एवढा वारकरी संप्रदायामध्ये ज्या महिला संतांचा अधिकार आहे, ती आमची संत जनाबाई. वेशेच्या पोटी जन्माला येऊन पांडुरंगाच्या चरणी आपलं जीवन समर्पित करणारी कान्होपात्रा. नदी डोंगी पर जलनो हे डोंगे, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. अशा अभंगाच्या माध्यमातून तात्कालीन परिस्थितीमध्ये स्पृश्यता आणि अस्पृश्यता याच्यामधली दरी मिटवण्यासाठी पुढाकार घेणारे संत चोखोबा महाराज. मुसलमान समाजामध्ये जन्माला येऊन पांडुरंगाचे दोहे रचणारे, चौपाई रचणारे आमचे कबीर महाराज, लतीफ महाराज, मोमीन महाराज, आणि ज्यांचं मांस विकायला पंढरपूरच्या विटेवरचा पांडुरंग खाली यावा एवढा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये ज्या संतांचा आहे, राहणार आणि भविष्यामध्ये होता, असे सजन कसाई महाराज आदी करून वारकरी संप्रदायाने स्वीकारलेल्या सर्व संतांच्या चरणी लागून आजच्या सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी हरिसेवेकरिता निवडलेला अभंग, मंडपामध्ये बसलेले उभे असलेले आणि या माईकद्वारे कीर्तन ज्यांच्या कानापर्यंत पोहोचते, जवळपास त्या सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा अत्यंत साधा सोपा आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेतील उपदेशपर प्रकरणामधला अभंग आजच्या सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. अभंगाच्या विस्तारपूर्वक चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी काही अल्पसा परंतु कार्यक्रमाच्या संबंधाने काही महत्वाचा परिहार देणं मला या ठिकाणी अगत्याचं वाटतं. तो म्हणजे असा, श्री क्षेत्र विठ्ठलगड पाटोदा या ठिकाणी सुरू असणाऱ्या या पौर्णिमा आणि आजची पौर्णिमा आमचे परमार्थामधले भाग्य विधाते, ज्यांच्याकडे पाहून आम्ही परमार्थ करायला शिकलो, कीर्तन शिकलो आणि थोडंफार वैराग्य तरी कमीत कमी ठेवायला पाहिजे, निवळ लाजा नाही सोडायला पाहिजेत.
हे गुण आम्ही ज्यांच्याकडून घेतला ते आमचे आदरणीय श्री हरिभक्ती परायण, आपल्या बीड जिल्ह्याचं आणि मराठवाड्याचं वैभव, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण. म्हणजे वैराग्यच जन्माला आलं तुमच्या पाठवद्यामध्ये. महाराज 500 रुपये जर कीर्तनामध्ये जर कमी दिले नाही मला, तर मला असं घरी गेल्याच्या नंतर रातभर झोप येत नाही. महाराज आपल्याला 500 रुपये कमी दिले त्याने. बोलताना तर जास्त बोलला होता, 500 रुपये दिले नाही. कुठेतरी रुखरुख रुखरुख मनाला राहते. परंतु दररोज 100-150 किलोमीटर 300 किलोमीटरचा प्रवास करून नारळ सुद्धा न घेणारा महात्मा तुमच्या पाटोद्यामध्ये जन्माला आलाय. हे तुमचं आमचं भाग्य आहे. अशा या बापूंच्या विठ्ठलगडाला येण्याचा आज पहिलाच सुयोग आहे. अर्थात मध्यंतरी एवढा मोठा छान सप्ताह झाला, यायची इच्छा होती, परंतु काही कारणास्तव येणं झालं नाही. बापूंनी परवा दिवशी फोन केला, आमचे तुकाराम महाराजांनी सुद्धा फोन केला आणि बापूंनी निरोप दिला की महाराज या पौर्णिमेची सेवा तुम्हाला करायची आहे. मला सुद्धा तुमचा विठ्ठलगड पाहायचा होय, फार इच्छा होती आणि निमित्तच शोधत होतो मी की आपण एक दिवस तरी जायला पाहिजे. आज या निमित्तानं विठ्ठलगडावर येण्याचा सुयोग आहे, बापूंच्या भेटीचा सुयोग आहे. बापूंचा सगळा परिवार वारकरी संप्रदायामध्ये आहे हे पाहून मला आनंद वाटतो. महाराज कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकार होईलच सांगता येत नाही. अनेक कीर्तनकाराची मुलं इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, पैसा कमवत आहेत तिकडं. पण संप्रदायातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकाराचा मुलगा प्रवचनकार आहे, वारकरी आहे, वारकरी म्हणून जगतो. आमचे सावता महाराज बापूंनी आल्याच्या नंतर ओळख करून दिली. याच्या अगोदर सुद्धा बापूंनी मला ओळख करून दिली होती. ज्ञानेश्वरीची रसिक आहेत. ज्ञानेश्वरी माणसाला वेड लावते, फक्त आपण ज्ञानेश्वरीच्या जवळ गेलं पाहिजे. विठाला विठाला तुकोबरायाचा गाथा आणि ज्ञानेश्वरी याचे अभ्यासक आहेत संत आमचे सावता महाराज, बापूंचे चिरंजीव. दुसरे चिरंजीव संत तुकाराम महाराज. अर्थात आपल्या घरी नावं सुद्धा आपण कशी ठेवली पाहिजे याचा हा दाखला आहे महाराज. मी प्रवचन ऐकलं आमच्या तुकाराम महाराजांचं सप्ताहामधलं. मी बापूला आल्यावर चर्चा केली. फार गोड रसाळ आणि माधुर्य. बघा, प्रासादिक वाणी, ज्या महात्म्याची महाराष्ट्राला प्रासादिक वाणी दररोज कीर्तन करते त्याच्या घरी हे की नाही काही कमी असण्याचं काही कारण नाही. अर्थात असा हा परिवार आहे. आम्ही आरणला सावता बाबाचा मळा पाहिला होता, पण तसाच मळा आमच्या पाटोद्याला बापूचा मळा फुललेला आहे. आणि बापूच्या मळ्यातली ही सगळी पिकं आहेत. मी सुद्धा बापूच्या मळ्यातलं पीक आहे. मी काही वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी नाही. मी आपला माध्यमिक शिक्षक आहे आणि रिकाम्या वेळेत आपलं फिरत असतो. बापू सारख्याच्या सानिध्यामध्ये आलो आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं. ज्ञानेश्वरी भावकथा 2020ला मी पहिल्यांदा केली बीडमध्ये. मला त्याच्या अगोदर मी बापूची राय घेतली. बापू, मला असं मनामध्ये वाटतंय, ऊर्जा देणारा माणूस. आणि सतत मला बापू स्वतःहून फोन करायचे, महाराज कुठपर्यंत आली ज्ञानेश्वरी. लॉकडाऊन पडलं आणि जी 19 मार्च 2020ला ज्ञानेश्वरी हातात घेतली, ते 2 वर्ष ज्ञानेश्वरी सोडलीच नाही. रात्रंदिवस ज्ञानेश्वरी. आणि हे करून घेण्यासाठी मात्र तुमच्या बापूमुळे हे सगळं घडलं. कारण काय व्हायचं, बापूचा असा 4-2 दिवसाला फोन असायचा, महाराज कुठपर्यंत चालू आहे, कुठपर्यंत चालू आहे. आणि त्या धाकामुळं सुंदर अशा प्रकारची ज्ञानेश्वरी भावकथा मी 2-3 भावकथा झाल्या. अर्थात हे काय माझं मोठेपण म्हणून सांगत नाही, पण काय असतं, एखाद्याला पुष्टी दिल्याच्या नंतर मार्गदर्शन करणारा जर तुमच्या मागं कोणीतरी असेल, तुम्हाला जर ढकलणारा जर कोणीतरी असेल, तर तुम्ही कुठपर्यंत सुद्धा जाऊ शकता हे सांगण्यासाठी उदाहरण दिलं. विठाला विठाला. अशा या बापूंच्या या विठ्ठलगडावर येण्याचा आज पहिलाच सुयोग आहे.
कीर्तनासाठी निवडलेला अभंग मी आता सांगितलं सर्वांच्या पाठांतरातला आहे, परिचयाचा आहे, नवीन नाहीये. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आणि आम्हाला क्षणाक्षणाला विचार करायला सांगतात. विठ्ठला विठ्ठला. माणूस आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला नाना प्रकारचे विचार करत असतो. विचार न करणारा माणूस आजपर्यंत जन्माला आलेला नाही. तुम्ही असो, मी असो, लहान मुलं असो, ह्या सगळ्यांना विचारानं पछाडलेलं आहे. मी जर संसारिक असेल तर माझ्या डोक्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुटुंब चालवण्याचे विचार असतात. घरामधला गॅस संपलाय, अमुक झाले, तमुक झाले, किराणा संपलाय, हे आणायचंय, ते आणायचंय, कुणीतरी पाहुणे आलेले आहेत, लग्नाला आहेर न्यायचा आहे. नाना प्रचंड. समुद्रामधल्या लाटा जशा बंद होत नाहीत तसे समुद्रामधले संसारामधले संकट बंदच होत नाहीत. एक संकट झालं की दुसरं संकट, दुसरं संकट झालं की तिसरं संकट. कधी लहान लाटा असतात, कधी मोठ्या लाटा असतात. तसं संसारामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या लाटा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जण विचार करतो की आता काय करायचे, सातत्यानं विचार करतो. व्यापारी असेल त्याच्या डोक्यामध्ये विचार असतात, दुकान चालवायचे, भांडवल नाही, भांडवल कमी पडतंय, पाऊस पडा नाही, लोक दुकानामध्ये येणार, अनेक प्रकारची चिंता आणि टेन्शन्स लोकांमध्ये आहेत. प्रत्येक जणाला विचार. लहान शाळामधलं लेकरू जरी असलं ना महाराज, ते सुद्धा विचार करत. अभ्यास झाला नाही, काय करू, हे करू का ते करू. 10वीचा निकाल परवा दिवशी लागणार आहे. काही काही पोरायच्यात असा उरदडपलाय. 12वीचा निकाल लागलाय, पोरायच्या डोक्यामध्ये विचार आहेत. आर्ट घेऊ का सायन्स घेऊ, बीडला जाऊ का संभाजीनगरला ऍडमिशन घेऊ, लातूरला घेऊ का पुण्याला घेऊ, काय काय करू. सातत्यानं विचार. मी सांगितलं तुम्हाला की विचार न करणारा प्राणी आजवर मनुष्य जातीमध्ये जन्माला आला नाही. विठ्ठला विठ्ठला. विचार करण्याच्या पद्धती वेगळ्यात, विचार करण्याच्या कक्षा वेगळ्यात, विचार करण्याची पद्धती वेगळी आहे, कक्षा वेगळ्यात. प्रत्येक जण विचार करतो तो स्वतःच्या सोयीनुसार करतो, पण समाधानासाठी विचार जे करतात त्यांना वारकरी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. महाराज सुख वेगळं बरं का बाबासाहेब महाराज, सुख वेगळं आणि समाधान वेगळं. मला उकडायला लागलंय, फॅन लागला, कूलर लावला, AC लावला, तात्पुरतं माझा घाम निघून जाईल, मला थंड वाटन, बरं वाटलं महाराज, मला सुख मिळालं. पण माझं समाधान झालं नाही, माझं समाधान झालं नाही. मला भूक लागली महाराज, मी पंचपक्वान्नाचं माझ्या ताट समोर बापून ठेवलं. मला म्हणले माधव महाराज याच्यातले फक्त गुलाबजामुनच हाना. गुलाबजामुन खाल्ले, तृप्त झालो. ऐका बरं का, कीर्तन बारकाई नाही का. सुख वेगळं, मला सुख मिळालं. पण पुन्हा 4-2 तासांनी पुन्हा संध्याकाळी घरी गेले, 11 वाजता भूक लागली. हाय का गारदीक्षी भाकर. तुम्ही बापूकडे गेलते ना, पंचपक्वान्नाचं ताट तुमच्या समोर होतं, नुसते गुलाबजामू खाल्ले तरी सुद्धा तुम्हाला 4-2 तासांनी पुन्हा भूक लागली. महाराज सुख मिळालं पण समाधान नाही. संसारिक माणसाला सुख प्राप्त होत. गाडीनं मला बिडून तुमच्या पाटोद्याला यायचे, मी AC गाडीमध्ये आलो, आरामदायी प्रवास, हे सुख मिळालं पण समाधान मिळालं नाही महाराज. तुम्ही आम्ही बदल केलेला आहे. चांगले रस्ते, विमान काय, हेलिकॉप्टर काय, रस्ते काय, गाड्या काय, घोड्या काय, या सगळ्या सुविधा आहेत. आणि सुविधेमध्ये फक्त सुख देण्याची ताकद आहे, समाधान देण्याची ताकद नाही. समाधान जर कुठं मिळत असेल तर ते फक्त देवाच्या चरणाजवळ. विठ्ठला विठ्ठला. तसं संसारामध्ये सुख सुद्धा मिळत नाही. पण जर मिरचीला जर एखाद्याने चॉकलेट नाव ठेवलं, मिरचीला काय नाव ठेवलं, चॉकलेट, आणि ती मिरची जर खाऊन म्हणू लागला वाह काय चॉकलेट मस्त आहे, तसं दुःखालाच माणसाने सुखाचं नाव दिलेले. संसारामध्ये
प्रचंड सगळं दुःखच आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. इंगळ या शब्दाचा अर्थ आहे अग्नी. आणि नुसता अग्नी नाही, कोळशे नसतात का आपली, खैराचे लाकडं जाळल्यावर जो असा नाही त्याला इंगळ म्हणतात, विस्तव. आणि तो विस्तव जेवढा कठीण असतो महाराज, तेवढं संसारामध्ये दुःख आहे. तुम्ही आम्ही सगळे दुःखीच आहेत. एखाद्याला फक्त सहज विचारा काय चाललंय, तो विचार पण करीत नाही मनामध्ये, पण चांगलं असू नाही तर वाईट असू, बरं आहे म्हणतोय, बरं आहे, दुसऱ्यापेक्षा कमी बरं आहे. संसार महाराज दुःखाचाच आहे. आणि आजपर्यंत वारकरी संप्रदायातल्या एकाही संतांनी संसार चांगला आहे असं कुठेही भाष्य केलेलं नाही. तुम्ही गाथा काढा, तुम्ही ज्ञानेश्वरी काढा, तुम्ही कोणताही ग्रंथ काढा, आणि त्या ग्रंथामध्ये मला एखादी संसारामध्ये सुखाची ओवी आहे किंवा एखादा संसारामधला सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला, हिंदता दिशासी न पावला, हिंदता दिशासी न पावला, माया वेठीला जीव माझा, माझे सोयी तले कोणी, माझे सोयी तले कोणी, माया वेठीला जीव माझा, माझे सोयी तले माझे सोयी तले, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सगळ मुक्ती यज्ञ नाही गेला, हिंदता दिशासन पावला, माया वेठीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला, हिंदता दिशासन पावला, माया वेठीला जीव सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक यत्न मुक्ती नाही केला. यत्नच केला नाही. यत्न म्हणजे प्रयत्न. मुक्तीसाठी कोणी प्रयत्न करतं का हो महाराज? खास परमार्थ करण्यासाठी आळंदीला पोराला कोणी पाठवितं का? आमचा मुलगा वारकरी व्हावा, तो फक्त महाराज व्हावा, कीर्तनकार नाही बरं का, वारकरी व्हावा, याच्यासाठी कोणी पाठवतं का? लोक उलट एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत पोराला घातलं बापू की लगेच पुढच्या वर्षी अपेक्षा करतात. त्या संस्था चालवणाऱ्याला जाऊन भेटतात, म्हणतात आमचा पोरगा कंबर कावा बांधीन. म्हणजे तेव्हा आणखी हरिपाठच पाठ नसतो त्याचा, आणखी तयारच नाही. लोक म्हणतात आता ह्यो 4-2 बोल वाजविले की लोक म्हणतात नाही आता बाद झालं, आता ह्याला गावाकडे घेऊन या. एखादं प्रवचन केलं की लोक म्हणतात नाही आता आजपासून प्रवचन बंद, आता ह्यांनी कंबर बांधायची. माफ करा, वाईट वाटतं. लहान लहान मुलांचं जर तुम्ही अशी अपेक्षा जर 2 वर्षामध्ये संस्थेमध्ये टाकल्याच्या नंतर जर त्याच्याकडून कीर्तनाची अपेक्षा जर करत असाल तर तो इकडचा राहत नाही आणि तिकडचा राहत नाही. शाळातला अभ्यास बी त्याला जमत नाही आणि पालकांच्या अपेक्षा फार मोठ्या असतात. त्यांना वाटतं लगेच त्यांनी गाडी घ्यावी आणि सगळा महाराष्ट्र पिंजून काढावा. अर्थात राऊत बाबा याच्यावर भाष्य करतात, आपल्यासारख्या वयातल्या लहान माणसांनी आपल्याला अधिकार नाही. पण संप्रदायामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीला 8-10 वर्ष त्याला देऊ द्या, त्याला घासू द्या. वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे, एवढा सुंदर आहे, आजपर्यंत असा संप्रदाय जगाच्या पाठीवरती नाही. म्हणून वारकरी संप्रदायातील संतांचे विचार आम्ही आमच्या अंगामध्ये रुजवले पाहिजे. महाराज बापूकडे जर बघितलं ना महाराज, मला 13व्या अध्यायातल्या 2 ओव्या नेहमी सारखं मनामध्ये बापूच्या बद्दल मनामध्ये येत चालतात. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी,
आवडीने वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडी वेमाजी दडे महिमे भिने. हे साधूची लक्षण आहेत महाराज, हे संतांची लक्षण आहेत. दाखवत चलत नाही मी माधव महाराज आहे, कीर्तनकार आहे, भागवतकार आहे. आता तर काय पॉम्पलेटवर स्वतः सांगत आहेत लोक. माग टाका ना, भागवताचार्य टाका, कीर्तनकार टाका, कीर्तन केशरी टाका. केसरी शब्दाचा अर्थ बरं का, सशाचं, केसरी म्हणजे सिंह, आणि हे लिहिते त्याच्यावर कीर्तन केशरी. म्हणजे शब्द जर आपल्याला लिहिता येत नसेल आणि त्या शब्दाचा जर अर्थ कळत नसेल तर आपली अपेक्षा का असावी. मृदंगाचार्य अमुकाचार्य तुमचं नाही बरं का महाराज, हे लांबचं चालू आहे. वारकरी भूषण हे काय नाही. शब्द प्रभू महाराज हे कुठंतरी थांबलं पाहिजे. विनोदाचार्य, आता ही पदवीच कुठं आली. मी आजपर्यंत फिरलो एवढे दिवस बापू वारकरी संप्रदायामध्ये मी काम करतो, आजपर्यंत एखाद्या आखाड्यामध्ये मला कुठं विनोदाचार्य पदवी दिसली नाही. वाणीभूषण विनोदाचार्य. अर्थात स्वतःचा गवगवा करण्यासाठी जर तुम्ही समाजामध्ये जात असाल तर तुमचे आयुष्याचे कल्पचे कल्प जरी आयुष्य गेले तरी तुम्ही साधू होऊ शकत नाहीत महाराज. सुख मिळेल तुम्हाला, पैसा देतील लोक, पैशाच्या जीवावर तुम्ही घर बांधताल, मठ बांधताल महाराज, पण समाधान नावाचा जो शब्द आहे हा साधू होऊ शकत नाही. संधी साधू होऊ शकतात. विठाला माझ्या कीर्तनाकडे तुमचं लक्ष नीट असावं बरं का, माझी एवढीच अपेक्षा आहे. लोक वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाकडे लक्ष देत नाहीत, म्हणून इथं येऊन आता आई माझी सुरू झाली. बरोबर आहे का आरसू महाराज ना? हा, आमचे मित्र आहेत, खूप दिवसांनी भेट झाली. इथं येऊन आई माझी गडागोळ असतो, लोकांना आवडतं. मग आई माझी झाली की ती छोटं बाळ येतं, सांग ना आई मला कोण वाचवना. ते बाळ झाले की मग पुन्हा आणखी तरी पिंगळा महाद्वारी. अरे काय लावले. वर पिंगळ्याला विरोध नाही, पण कुठं तुम्ही बोलता, पिंगळा गाऊन कुठं नाचायला लागले तुम्ही वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला. लाजा तुम्ही सोडल्या का आम्ही सोडले हेच कळा ना. विठाला विठाला. सुखाच्या संसारामध्ये फक्त आडनाव जसं असतं ना आपलं तसं नाव दिलेले महाराज. वस्तुस्थिती अशी आहे की सुख सुद्धा संसारामध्ये नाही. दंबे कीर्ती पोट बर मानी जाना, दंबे कीर्ती पोट बर मानी जाना, सोई प्रकार नवे गाई, सोई प्रकार नोरे गाई. दंबे वा येवले बाबा, फार गोड प्रमाण. दंभ जर असला तर तो दंभ कीर्तनामध्ये उपयुक्त नाही. वारकरी संप्रदायामध्ये काय कसं वागा हे सांगण्यासाठी 400 वर्षापूर्वी तुकोबऱ्याचे हे प्रमाण आहे. दंभाने कदाचित तुम्हाला मान मिळेल महाराज, तात्पुरता मान मिळेल, पण कीर्ती हा शब्द फार वेगळा आहे. कीर्ती नाही, प्रसिद्धी वेगळी महाराज. प्रसिद्धी काय, सगळ्या व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर तुम्हाला मरणाची प्रसिद्धी. फक्त पोस्ट टाका, आणि पोस्ट चांगली बी नाही टाकून द्या, एखादी ढेकळातून टाका, एखादी अशी सेल्फी काढलेली आणि एखादं गाणं टाका, नाही त्याला 2000 लाईक आले तुम्हाला म्हणा. लोकायला काय आवडते आणि काय नाही ह्याचाच पत्ता लागा नाही नेमका. आता बापू तुम्ही इंस्टाग्राम बघत नाही, तुम्हाला माहीत नसेल त्याच्यातलं. आता हे लयच अवघड कार्यक्रम आहे. काय चालू आहे सध्या स्पर्धा. चांगल्या चांगल्या घरातले लोक रस्त्यावर यायला लागले, त्यांना माणसं कळाना, बाजार कळाना,
कीर्तन कळाना, कुठं शिल्पी, रस्त्याने लोक चलते, जत्रा आहे, सार्वजनिक ठिकाण आहेत, तिथं लगेच स्वतःचा चंबू आणि ती शिल्पी लोकांमध्ये. अर्थात हा प्रकार चुकीचा आहे. संप्रदायामध्ये कसं वागावं आणि कसं वागू नये हे सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय 400 वर्षापूर्वी म्हणतात, आम्ही इथले नाहीयेत, आम्ही तुमचं भलं करण्यासाठी आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. 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 साडू संतांचे मार्ग आडराणी हरले जग. उस्तिष्ठाचा भाग शेष उरला तो शेगो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. अर्थे लोपली पुराणे. हे शब्द त्याच्यासाठी सांगतोय बरं का मी. काय वागावं, कसं वागावं, कशासाठी संत येतात. अर्थे लोपली पुराणे. नाश केला शब्द ज्ञाने. विषय लोभी मने. साधने उडविली. पिटू भक्तीचा डांगोरा. कै काळासी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. विठाला विठाला येथे उपकारासाठी आले घर उपकार करण्यासाठी येत असतात. संत वैकुंठामधले आहेत ह्याची हे पुरावेत. आम्ही वैकुंठवासी झाले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बाबासाहेब महाराज लक्ष लगे काहीतरी डोक्यामध्ये चालू. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्यांचं घर महाराज वैकुंठामध्ये, आम्ही इथले नाही येत महाराज, तुमचं भलं करण्यासाठी इथं आलो. तुमचं भलं करण्यासाठी गाथा लिहिलाय. अरे तुमचं कल्याण करण्यासाठी ज्ञानेश्वरी, तुमचं कल्याण करण्यासाठी भगवंतानं 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला गीता सांगितली. निमित्त मात्र अर्जुनाच. तुमचं आमचं भलं व्हावं म्हणून हे श्लोक आहेत महाराज. तुमचं आमचं बघा, नदी एखाद्या डोंगरामधून निघते. आता आमची बिंदुसरा तुमच्या तालुक्यातूनच निघते वाटते. हा, यांच्या गावातून निघते. आता ही कुठल्या तरी डोंगरामधून निघती, पुढं अखंड वाहत चालते. अनेक गावांना सुपीक करते. अनेक गावांची शेते फुलवते. अनेक गावांची गुरं ढोरं पशु पक्षी चिमण्या पाखरं सगळ्यांना तृप्त करते. अनेक गावं या नदीवरती आहेत. या नदीचा उद्देश जर फक्त बेंडसुरा ते माजलगाव डॅम असा जर असता आणि बाकीच्या जर कॅनॉल सारखं कोणत्या याला पाणी जर मिळालं नसतं तर माणसं उपाशी राहिली असते. तसं भगवंतानं भगवान श्रीकृष्ण रूपी ही नदी अर्जुन रूपी समुद्राला जाताना महाराज तुम्हा आम्हाला तृप्त करते. तुम्हा आम्हाला हा संदेश आहे. अमानित्वम दंभित्व
महिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. या श्लोकामध्ये अमानी कसं राहायचं, अमानी कोण असतात आणि कोणामध्ये बघा नुसते भगवे कपडे घातले म्हणून भुलू नका. एखाद्याने बघा साखरे महाराजाकडे एक शिष्य आला. लोक आपले भोळे असतात, भाबडे असतात. तो सांगू लागला, महाराज आमच्या गावामध्ये एक महाराज आलेत, भगवे वस्त्र आहेत त्यांच्या अंगावर, लांब अशी दाढी आहे आणि ते फक्त दूधच पितात, चहा जमतच नाही त्यांना. आता चहा न पिणे, फक्त दूधच पिणे, दूध पिणे फक्त जर साधुत्वाचं लक्षण असेल तर मला सांगा बोक्याला पण आपल्याला साधू म्हणावं लागेल. मांजरीन बोके लहानपणापासून फक्त दूधच आणतात, मग त्यांना हरिभक्तपरायण बोके महाराज म्हणावं लागेल. तर मांजरीला आणि बोक्याला साधू म्हणावं लागेल. भगवे कपडे जर भगवा कपडा घालणारा जर साधू असेल तर तुकोबरायचं प्रमाण आहे. भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा. भगवे तर म्हणले कुत्रे, कुत्र्याला आपल्याला वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे वश केला कामे, अंतरी वश केला कामे, वश केला कामे. वा काळे बाबा गोड प्रमाणे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश झाला कामे. मनामधून जर कामाने वश असेल तर त्याला आपल्याला साधू म्हणता येत नाही. एखाद्या डोंगरावरच्या टेकडीवर बसला म्हणून तुम्ही त्याला साधू म्हणू शकत नाही महाराज. साधुत्वाची काही लक्षणे आहेत. साधुत्वाच्या लक्षणाला तो असला पाहिजे. साधुत्व कुणाला म्हणायचं महाराज? अरे काट्याच्या काठीनं नंतर सुद्धा हातपाय चोपणारा साधू असतो महाराज. जोडीमध्ये दगड शेण माती कालवल्याच्या नंतर सुद्धा माफ करणारा मोठ्या मनाला साधू असतो. अरे 108 थुंकणारा, एक शब्द न बोलणारा, परत जाणारा, स्नान करणारा त्याला साधू म्हणतात. संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे, 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 संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे अंगी, संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे अंगी, संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे अंगी, संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे अंगी. लोभ हंत नय मन जगी विरक्त तोची जाणा, लोभ हंत नय मन जगी विरक्त तोची जाणा, संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे, संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे अंगी, संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे, संत तोची जाण जगी दया क्षमा जाचे. हे संतांची लक्षण आहेत महाराज. दया, क्षमा, प्रमुख लक्षण 3 आहेत. लक्षात ठेवा. संत कोणाला म्हणायचं, साधू कोणाला म्हणायचं. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू हे 3 लक्षणं आहेत. हे 3 लक्षणं ज्याच्या ठिकाणी असतात फक्त त्याला साधू म्हणा. बाकीच्यांना बापू म्हणते तसं संधी साधू म्हणा. विठाला विठाला. त्याला माझा विषय होता की संसारामध्ये सुख नाही. संसार प्रमाण देण्याची आवश्यकता नाही. आता संसारामध्ये सुख नाही. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझ्या पांडुरंगामध्ये सुख आहे महाराज. पांडुरंगच सुख स्वरूप आहे, त्याच्याशिवाय कोणी सुख रूप नाही. तुम्ही कुठेही जा महाराज आणि तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करा महाराज. समाधान आणि सुख हे काही बाजारामध्ये विकत घेणाऱ्या गोष्टी नाही आहेत.
तुम्ही प्रयत्न करा. संतांनी सुख मागितलं महाराज, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पांडुरंगाला मागितलं महाराज, हेच सुख आहे, हेच समाधान आहे. त्यांना माहित होतं हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. आणि आम्ही मात्र वेगळंच मागतो. विठ्ठला विठ्ठला वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान, ग्रही व्हावे धनधान, ग्रही व्हावे धनधान, ग्रही व्हावे धनधान. आम्ही देवाकडे मागतो नाही असं नाही. बापूने एवढा सुंदर गड बांधलाय, इथं लोक येतात पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकून नतमस्तक होऊन मागतात. ए पांडुरंगा, अरे मागच्या वेळेस मोरवंडीमध्ये 40 पोते गहू झालाय, 5 तरी वाढून दे. प्रापंचिक गोष्टी मागतात महाराज. 10वीचे पोरं 2-3 दिवसावर निकाल आलाय, डोकं टेकवतात. पांडुरंगा 90च्या पुढं मिळू दे रे बाबा. 90च्या पुढं मिळालं तर मग लातूरमध्ये चांगलं कॉलेज मिळेल, औरंगाबादला चांगलं कॉलेज मिळेल. प्रत्येक जण नाही मागत असं नाही, पण संतांचं मागणं मात्र सुखरूप अशा पांडुरंगाला त्याच्याकडं मागणी मागतात, तुझा विसर पडू देऊ नको. आणि माणसं मात्र देवाकडं मागतात, वाढावे संतान, येल मांडवाला जाऊ दे, मांडव कोसळू दे, पण कमी काही करू नको, 2चे 4 होऊ दे. अनेक वेळेला देवाकडं तो देव कंटाळत असताना असा उभा राहिलाय ना, मला वाटतं या सगळ्या लोकांचे ऐकून ऐकून त्याचे कान किट होत असतील, पण त्याला म्हणता येत नाही माझ्या कानाला काहीतरी बांधा गड्या. आता मागतात लोक देवाकडं. सुख आणि समाधान याचा फरक न कळाल्यामुळं संतांची मागणी वेगळी आहे. संत मागतात महाराज, या सगळ्या लोकांना क्षमा करून टाक. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हे मागणे संताच, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी. देवा मला तुझा दास कर, देवा मला तुझा विसर पडू देऊ नको. देवा पसायदानाच्या माध्यमातून एका फक्त 9 ओव्यामधून मागणारे संत ज्ञानेश्वर माऊली. आणि म्हणून आम्हाला काय मागायला पाहिजे आणि काय नको हे जर आम्हाला कळालं तर आमच्या जीवनाचं सार्थक होईल. विठ्ठला विठ्ठला. ते क्षणाला आम्ही एकच विचार केला पाहिजे, अभंग. क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. करावया पार भव
करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू विचार मोठे ठेवा. संतांनी मागितलं महाराज देवाकडं, क्षणाक्षणाला संतांच्या मनामधले आणि डोक्यामधले विचार वेगळे आहेत. दुसऱ्याला सांगतात, स्वतः आचरण करतात. संत तुकोबराय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. तुम्ही आम्ही ज्या संसार रूपी सागरामध्ये पडलेलो आहोत, या संसार रूपी सागरामध्ये अनेक प्रकारच्या सुसरीत, अनेक प्रकारच्या मगरीत, अनेक प्रकारचे वेगवेगळे जलचर आहेत. हा समुद्राला उपमा आहे बघा. जिथं जिथं संसार येईल ना, भव आलं की तिथं सागर शब्द आलेला आहे बघा. तुम्ही आणखी ज्ञानेश्वरी काढा, गाथा काढा, काय काढायचं ते काढा. संसाराला सागराची उपमा आहे. आणि सागर पार करण्यासाठी आपल्याला काम क्रोधादी विकार आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंच विषय आहेत. काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, आशा, मनीषा, तृष्णा, वासना, कल्पना, इच्छा, ह्या सगळ्या मगरी महाराज कोणी पायाला ओढणार आहे. तुम्हाला पुढे जाता येणार नाही. कठीण परिस्थिती आहे. कदाचित तुम्हाला ते खाऊन टाकतील, कदाचित तुम्ही तसंच जाल. प्रत्येक वेळेला वाघाची आडवे वाघ आलाच पाहिजे असं नाही. चरोनी आला दैवे माऊली म्हणतात. एक वाघाच्या जंगलात गेला, लोक म्हणले तिथं जाऊ नको, तिथं वाघ आहे. आणि हो गेला वाघ कुठंतरी, एखादं आसन वाघ आला तर कुठंतरी गेला असन. वाघाची न्याची गाठ भेटच नाही. तिथून आला आणि मग बापूच्या इथं गडावर येऊन हाबूक ठोकायला लागला. कोण म्हणतो म्हणला गावातला वाघाचं जंगल आहे ते, पठ्ठ्या जाऊन आलोय तिथं. एकदा गेला म्हणजे तुम्हाला मगरीने खायलाच पाहिजे असं काही नाही. संधी आली की मगर तुम्हाला गिळंकृत करणार आहे. म्हणून तुम्हाला जाताना मात्र क्षणाक्षणाला हाच विचार करायचा आहे की मला तारणारा जर महाराज, मला सांगा, एका हत्तीनं जर भगवंताचा धावा केला समुद्रामध्ये, सागरामध्ये, तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं आहेत महाराज. तुम्हा आम्हाला आता हाते देवे दिला देह भजना गोमटा, दिले हात इंद्रिय हात पाय कान, कितीतरी प्रमाण आहेत. आणि इथं नुसता सगळा बापूचा मळाच आहे हो फुललेला. नुसता शब्द काढूच तर दम नाही, लगेच चालू. पण आता आपल्याला प्रमाण नाही. आपल्याला बरोबर बापूंनी मला सांगितले महाराज 9ला पंगत असते, 9ला आपलं कीर्तन बंद होणार. चला, माझा विषय आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह आहे महाराज. 3 प्रकारचा नाश या देहाला आहे. एक परता नाश आहे, दुसरा आश्रय नाश आहे, आणि तिसरा स्वभावता नाश आहे. विठाला विठाला विठ्ठल. रस्त्यानं माणूस चालला, मागून एखाद्याने कुऱ्हाड घातली, याला म्हणायचं परता नाश, दुसऱ्याकडून होणारी इजा. गाडीमध्ये बसला, एसटी मध्ये बसला, एसटी पुढे गेली आणि एसटी दरीत कोसळली, आश्रय नाश. गाडीच्या आश्रयाने चाललेला देव दरीमध्ये कोसळला, गतप्राण झाला, याला म्हणायचं आश्रय नाश. आणि तिसरा नाश आहे, काही जरी नाही झालं तरी एक दिवशी आम्हाला जायचंय, स्वभावता नाश. माणसाला काही झालं नाही, 100 वर्ष झाले होऊ द्या, 110 झाली होऊ द्या, 115 झाली होऊ द्या, अशी अनेक उदाहरणं आहेत. बापू आमच्या तिथं वैबटवाडी गाव आहे, तुमचे कार्यक्रम असतात तिथं, दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे. तिथं एक म्हातारी, तुम्हाला खोटं वाटेल माझं बोलणं, चौकशी करा नंतर, 130 वर्ष जगली महाराज. 130 वर्ष. काय भाग्यवान म्हातारी होती महाराज. 130 वर्ष असले तरी 31व्या वर्षी मात्र तुम्हाला या जगामधून निघून जायचं. तुम्हाला कोणी काही केलं नाही, मारलं नाही, तुम्हाला काय नाही, याला म्हणायचं स्वभावता नाश. आणि 3 नाश हे मनुष्य शरीर 3 नाशानं जाणार आहे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ. बाजारामधून, आज गुरुवारचा बाजार होता, आम्हाला 10 मिनिटं बापू तिथंच गेले बाजारात गाडी काढायला. बाजारातून आणलेला भाजीपाला, सांगा बरं ताई किती वर्ष जाईल हो? काय महाराज, वर्ष असतं कुठं? अहो, आठवडाभर बी जात नाही ना. ह्या गुरुवारी आणला की सोमवारी तर लगेच पुन्हा भाजी घरात नसती.
फ्रीज मध्ये जर ठेवला तर कमीत कमी 7-8 दिवस जाईल, पण 9व्या दिवशी भाजीपाला काही न करता एक दिवशी तो नाश पावणार आहे. तो भाजीपाला आहे महाराज, नाश पावणार आहे. तसं हा भाजीपाला 100 वर्षासाठी दिलेला आहे. माझ्याकडे एवढे प्रमाण आहेत. अल्पायुष्य मानवदेह शतगणिले ते अर्धरात खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. पण आता प्रमाण आपल्याला द्यायचे नाहीत. नाशिवंत देह जाणार सकळ. देह तर जाणारच आहे, जाणार आहे, पण देहाच्या संबंधानं बाकी जे दिसतंय तुम्हाला महाराज, हे शेतीन बैलन बारदानान नौकरीन फौजदारन आमदारन खासदारन पदव्यान हे सगळं महाराज जाणार आहे. आपल्या डोळ्यानं जेवढं काही दिसतंय हे सगळं निघून जाणार आहे. माड्या गाड्या तुमचे काय पदव्या, हे केलं मी अमुक राव आहे, मी सरपंच आहे, मी खासदार आहे, मी आमदार आहे, मी पुढारी आहे, मी साहेब आहे, मी अधिकारी आहे, मी मंत्रालयामधला आहे, मी मुख्यमंत्री. आता याच्या पलीकडे पंतप्रधान साहेबाला सुद्धा एक दिवशी जायचंय का नाही? सगळ्यांना जायचं महाराज. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. सावधान शब्द डीपीवर लिहिलेला असतो बघा. अशी 2 हाडकं असतील आणि मध्ये एक कवटी असते, तिथं खाली लिहिलेलं असते सावधान. तसं तुमचा काळ आहे ना महाराज, तुम्हाला एक एक क्षणाला खायला येतोय. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. हे सगळे प्रमाण पाठ आहेत तुम्हाला. आपलं काहीच नाही महाराज. मग काही नाही ना, मग आम्हाला या मनुष्य जीवनामध्ये कल्याण करण्यासाठी ज्यांना पाठवलेलं आहे त्यांची संगत करा ना. संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी वागावं, काय विचार करावा आणि काय विचार करू नये हे सांगण्यासाठी जे दूत पाठवलेले आहेत आजच्या भाषेमध्ये एजंट, त्यांचं नाव आहे संत. बरं का? आणि त्या संतांनाच तुम्हाला विचारावं लागेल. ते विचारण्यासाठी तुम्हाला त्यांची संगती करावी लागेल. संगती करण्यासाठी ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय काढा.
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनस्तत्वदर्शिनः. एखाद्या गुरुकडे ज्ञान आहे, हे गेला बंदूक घेऊन. तुम्ही संत आहेत ना, तुम्ही गुरु आहेत ना, हे बघा मला सांगा नाही ते, ह्या बघा लगेच गोळी घालतो तुम्हाला, असं जर म्हणलं तर तो महात्मा ज्ञान सांगेल का हो? बरं, हा बसलाय वरी असा वरच्या आसनावर आहे का नाही, आणि गुरुला बसवलंय खाली आणि म्हणला सांगा, तुम्ही गुरु आहेत ना, सांगा माझ्या जीवनाचं कल्याण, मला बोध सांगा. जसं याज्ञवल्क्यांनी जनक ऋषींना महाराज काही बोध केला होता. जनकाचं महाराज धोतर जळालं होतं. जनक म्हणले होते जे जळतंय ते माझं नाही, जे जळत नाही ते माझं. आता माझा विस्तार वाढेल. एखाद्या गुरुला जर खाली बसवलं आणि हा वरती बसला आणि म्हणला सांगा तुम्ही गुरु आहेत ना, त्याचा विधी आहे महाराज. म्हणून तद्विधी प्रणिपातेन, प्रणिपाते अगोदर, परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी देवाया भजावे नाही. देवाया नाही, देव मोठा आहे महाराज, पण देव शब्द आला असता तिथं, देवाकडे नाही. तुम्हाला ज्ञान पाहिजे ना, मग काही पद्धती आहे. गुरु शिवाय महाराज ज्ञानच प्राप्त होत. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. ज्या काही गोष्टी ज्याच्याकडे त्याच्याकडेच आहेत महाराज. दुसरी देवाला जरी ज्ञान घ्यायचं झालं ठीक आहे नाही, किंवा ज्ञान सांगायचं झालं, भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली नाही, माझं गुरु व्हावं लागलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची होय. देवाला सुद्धा गुरु होऊन ज्ञान सांगावं लागलं. मग ते ज्ञान आहे महाराज. आहे ज्ञान, जीवनाच्या कल्याणाचं ज्ञान आहे, पण ते देवाकडं नाही. जरी मनी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. मग अनेक त्याच्या पुढचे व्हाव्यात. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पा नये. विठाला विठाला म्हणून तुम्हाला या जगामध्ये दुसरी कोणाची संगती चालणार नाही. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. समजा आता बापूच्या या विठ्ठलगडावरती एखाद्याला घरी येऊन फोन आला, अहो गॅस संपलाय, किती वर्षांनी देणार तुम्ही? काय महाराज, तासाभरामध्ये जर घरी गॅस नाही आला तर स्वयंपाकच नाही. मग नंतर बसा तिकडच गडावर. एवढी तत्परता आमची. रिचार्ज संपला मोबाईल मधला की बरोबर महाराज रात्र पण नाही 2 तासांनीच लगेच रिचार्ज. एवढी आम्ही संसारामध्ये गडबड करतो. मग तुकोबराय म्हणतात परमार्थामध्ये सुद्धा आम्ही तत्परता केली पाहिजे. करावी तातडी परमार्थाची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या प्रपंचामधले, या इहलोकामधले सगळे व्यवहार हे फसवे आहेत. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे इहलोकीचा व्यवहारी, तुका म्हणे इहलोकीचा व्यवहारी, तुका म्हणे इहलोकीचा व्यवहारी, तुका म्हणे इहलोकीचा नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार, नाशिवंत देह जाणार. नका डोळे धुरे भरून
आयुष्य खातो काळ ताव खातो काळ सावधान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा तीन प्रकारचा धूर तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये गेलेला आहे. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य. ह्या तीन प्रकारचा जो धूर आहे, तुकोबराय म्हणतात इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. ताकद महाराज किती दिवस राहणारे पहिलवान जरी असला आणि 100 वर्ष झाले की पहिलवानाला जायचे महाराज. ताकदवान असणारा पहिलवान शेवटी पहिलवान आहेत ना. हा वा वा वा, आमचं भाग्य आहे महाराज. राहुल आवारे एवढा कर्तबगार मुलगा आपल्या पोटी जन्माला आला. आम्हाला अभिमान वाटतो पाटोदा तालुक्याचा. बाळू पहिलवान, वा वा वा, छान वा, छान, आनंद वाटला. पहिलवान जरी असला महाराज तरी त्याला एक दिवस जायचंय. नुसता मुसमुस जर करू लागला आणि गावात कुणाला 2-4 बटणं उघडून जर त्रास देऊ लागला महाराज, हे नाही किती दिवसाचे. एखादी सौंदर्यवती महाराज फार सुंदर आहे, किती दिवस, 5 वर्ष 10 वर्ष, शेवटला महाराज सगळं त्वचा तोंडावरची अशी गळते महाराज. एखाद्या 90 वर्षाच्या म्हातारीकडे बघा, 90-95 वर्षाची अशी जर्जर जख्ख जर्जर झालेली म्हातारी असावी. त्वचा सगळी अशी गळून गेलेली, चोळामोळा शरीराचा झालेला आहे. कमरामधून म्हातारी अशी वाकून गेली, चालता येत नाही, बोलायला लागलं तर फुफ्फुसं बाहेर पडतात का काय, अशी अवस्था आहे. आणि अशा म्हाताऱ्या माणसाकडे बघितलं की वाटतं महाराज हे जीवनाचं काही खरं नाही. कधीतरी एक दिवस ती म्हातारी निघून जाते, आपसूक जाते. शरीराचं काही खरं नाही, संपत्तीचं काही खरं नाही. जुनी माणसं जे बोलत असतात बघा, त्याच्याकडे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. लोक म्हणतात बघा जुने म्हातारे, महाराज संपत्ती म्हणजे दुपारची सावली. हो काय घेऊन बसले. आणि दुपारची सावली संध्याकाळच्या अंधारामध्ये गुडूप होत असते. किती आजीराव बाजीराव असला, माझ्या 40-42 वर्षाच्या काळात बापू मी अशी लई घराणी बघितली, लई मोठाली घराणी बघितलीत. त्यांची सत्ता निघून गेली आणि काही ठिकाणी तर संपत्ती सुद्धा निघून गेली. कालचा भिकारी आजचा राजा आहे, आजचा राजा उद्याचा भिकारी आहे. हे कालचक्र आहे महाराज. म्हणून ज्याच्याकडं आहे त्यानं कधी
असं माजू नये महाराज. असं लोक म्हणतात ना, संपत्ती ही कालची आहे का नाही, काळाचे. धन हे काळाचे, धन हे कुबेराचे, देह हे काळाचे. ज्याच्या वाट्याचे ना महाराज ते घेऊन जाणार आहे. 5 पंच महाभूताचा उसना घेतलेला आहे. त्यांचं काम झालं रे झालं. हे 5 घेतलेले शेर पुन्हा विलिनीकरण होणार आहे, ज्याच्या त्याच्यामध्ये जाणार आहे. असो, माझा वेळ संपलेला आहे. मला बापू एवढा आनंद झाला आज. 1 दिवसाचं कीर्तन करायचं नियोजन जर असलं तर महाराज, मला असं वाटलं नव्हतं एवढं छान वातावरण असेल. ह्या समाजाकडे बघितलं, एवढे लोक जर एका दिवसाच्या कीर्तनासाठी जर उपस्थित असतात, मला असं वाटतं इथं सप्ताह चालू आहे आणि सप्त्यातलं वातावरण आहे महाराज. एवढी लोक गावामधून येतात, वस्तीवरून येतात. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर अंतःकरणपूर्वक दंडवत घालतो बापूंच्या मुळं. आज थोडी कमी आहे. हा 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 हा. अहो एवढी एका दिवसाच्या कार्यक्रमाला, अहो मी काही काही ठिकाणी लय अवघड आहे आमच्या भागामध्ये. लोकच कार्यक्रमाला येणं झालेत आता. बापूवरती तुमचं नितांत प्रेम आहे, श्रद्धा आहे. मी सांगितलं, रंधवे बापू फक्त आपल्या पाटोद्याचं वैभव नाही, फक्त बीड जिल्ह्याचं वैभव नाही, मी याच्या पुढे जाऊन म्हणेल फक्त मराठवाड्याचं वैभव नाही, महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि हे वैभव आपण जपलं पाहिजे, वैभव आपण जपलं पाहिजे. महाराज, वैराग्य मूर्ती ही जी पदवी आहे त्यांना ती यथार्थ ठरते. महाराष्ट्रामध्ये अखंड फिरतात. असं आहे बरं का. समजा माझं कीर्तन समजा जर याला जर असलं जवळ 10 किलोमीटर, तर मी पळत जाईल, जाऊ द्या काय, 1 दिवस नसलं तर नसलं पाकिट. पण ते जर मला उद्या जर औरंगाबादला असलं तर मात्र माझ्या खिशाला चिमटा बसतो. मी त्रागा करू लागतो, अरे कसं काय जाऊ, कसं काय जमणार. पण बापू मात्र फोन आला की वाशिम काय, मला तर म्हणले महाराज महाराष्ट्राच्या पलीकडे सुद्धा, माझ्या आंध्रामध्ये सुद्धा कार्यक्रम झाले, मी दररोज बघतो. आणि हरिद्वारला गेले. मी आल्यावर बापूला म्हणलं, बापू तुमचं एक कीर्तन ऐकलं, मी त्याच्यामध्ये तुम्हाला ठसका लागलेला आहे, मला एवढं वाईट वाटलं. मी म्हणलं हा माणूस दुखत असल्यावर बी घरी बसत नाही. आणि त्यांच्या ती मनातली जी ऊर्जा आहे, हे जन परिवर्तन झालं पाहिजे, लोकांचे वाईट विचार बदलले पाहिजेत. ते सातत्यानं सांगत असतात की माधव महाराज, समाजामध्ये जर परिवर्तन घडलं नाही तर आपण कीर्तनकार म्हणून फेलेत, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचं हे वाक्य मला अगदी मनोमन पडतं. लोकांमध्ये जर परिवर्तन घडतच नसेल, राऊत बाबा एकदा कीर्तनामध्ये म्हणले होते, बापूचा त्यांचा फार स्नेह आहे. राऊत बाबा म्हणले होते, कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला की बाबा तुम्ही तारकी का घेत नाहीत, आम्ही तुम्हाला एवढ्या लांबून येतो, गाड्या घेऊन येतो तुमच्या तारकी घ्यायला. बाबा म्हणाले होते, राऊत बाबा, जर लोकांमध्ये जर परिवर्तन होतच नसेल, मी दिलेला जप जर लोक करतच नसतील, तर ते कीर्तन करण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून लोकांमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. पाकिटासाठी कीर्तन तर कोणी करतं महाराज, परंतु बेंबीच्या देठापासून स्वतःच्या तब्येतीकडं न बघता रात्रंदिवस पळणारा हा माणूस तुमच्या गावामध्ये आहे. आणि आजच्या काळामधला संत आहे. याच्या पलीकडे जाऊन तुमच्या सगळ्यांची माफी मागून एक जरा जास्त वाढीव वाक्य बोलतो. बापू तुम्हाला आठवतंय का नाही मला माहीत नाही, बावणे अण्णाच्या मुलाच्या टायरच्या दुकानाचं उद्घाटन होतं, तुम्ही पण होतात आणि मी पण होतो. त्यावेळेस मी बोलताना म्हणालो होतो की काही दिवसानंतर, हे वाक्य नीट लक्षात ठेवा, माणसाला आजची किंमत नसते, काही दिवसानंतर रणदिवे बापूची तुम्हाला मंदिरं दिसतील, रणदिवे बापूची मंदिरं दिसतील. आणि ही वेळ महाराज महाराष्ट्रामध्ये येणार, हे आमच्या पाटोद्याचं ही वैभव आहे. महाराज मी जे बोललो ते अगदी सत्य आहे. माणसाला या जगामध्ये सिंधुताई सपकाळ म्हणाल्या होत्या, माणसाला जर मोठं व्हायचं असेल महाराष्ट्रामध्ये, तर माणसाला मरावं लागतं. माणूस मरूस तर मोठा होत नाही. अनेकांची तुम्हाला उदाहरणं देतो. माणूस या माणसाचा त्याग आहे, आणि एवढा मोठा त्याग आहे की तो आमच्यासारख्यानं पाकिट्याईनी, मी एक शब्द बोलन, आमच्यासारख्या पाकिट्याईनी त्यांचं किती जरी वर्णन केलं ना, नाही, टाचणी, पाकिटे, हे असे शब्द आता याच्या पलीकडे नाही. एकच टाचण असतं बापू, आणि महाराष्ट्रभर फिरतो. मी म्हणलं महाराज तुम्ही महाराष्ट्रभर फिरतात, म्हणले कोणाला म्हणू नका माधव महाराज, फक्त एकच टाचण आहे, आणि असं जोरात पळवितोय म्हणले,
फक्त तुमच्यात आणि माझ्यातच राहू द्या. आता ही आमच्यातली अंदरकी बात आहे, ही तुमच्या पुढे सांगून काही उपयोग नाही. तसं तुम्हाला भरपूर आता आमचं माहीत झालेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा आम्हाला किंमत देत नाही. तुम्हाला माहिती याला फक्त एवढंच येते. असा प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि अशा या वादळामध्ये दिवा लावण्याचं काम हा माणूस करतोय. आणि म्हणून बापू, मला भरभरून आज या तुमच्या गडावर येऊन फार आनंद वाटला. आमच्या बापूला, हे पांडुरंगा, आमच्या बापूला दीर्घ आयुष्य दे, आमच्या बापूला आरोग्य दे, आमच्या बापूला सुख समाधान तर मिळालेलं आहेच, सगळं काही मिळालेलं आहे, फक्त त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्यासह दीर्घ आयुष्य दे, एवढी विनंती करतो. माझ्या सेवेला विराम. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले करू वे देवा पुढे उत्तर करा क्षमा पराध महाराज नाही विचारिला. वंदनीय पूजनीय हरिभक्तपरायण, बसून घ्या, बसून घ्या. माधव महाराज डाके, माझे मित्र रामायणाचार्य डाके नाना, जयदत्तांनाचे राईट हँड आहेत, परवा आले होते, आपण स्वागत केलं होतं त्यांचं. त्यांचे हे सुपुत्र आहेत. ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास केला, भागवत कथा सांगतायत आणि उत्कृष्ट कीर्तन करतायत. आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतला नाही. महाराज आज नपरवाडीला सप्ताह चालू असल्यामुळं पारगाव, नपरवाडी, येवलवाडी ही गावं तिकडे गुंतली जरा. आणि बोधले महाराजांचं कीर्तन आहे तिथं. आदरणीय वंदनीय पूजनीय प्रकाश महाराज बोधले, हो, लोक जास्त अडकली तिकडं आज. नाही तर पारगाव येत असते आपल्याकडं, नपरवाडी येत असती, येवलवाडी येत असती, अनपटवाडी येत असती आणि माळेवाडी येत असती. असो, महाराज खूप गोड वाटलं. तुमचं वय कमी आहे महाराज, हायस्कूल टीचर आहे, तर वय कमी आहे, पण बोलणं आणि तसं जगणं हे त्यांच्या जीवनात आहे. नुसते सांगणारे महाराज नाहीत, ते शास्त्राप्रमाणे आपल्याला वागता येतंय का, जगता येतंय का, तशा पद्धतीची ही व्यक्ती. ज्ञानेश्वरीवर सुद्धा भावकथा फार उत्कृष्ट करतात. किती वेळ कीर्तन केलं याला महत्त्व नाही, कीर्तनात काय सांगितलं याला महत्त्व आहे. काय गोड अभंग घेतला, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवशन. तुकोबरांनी लिहिलेला अभंग आहे. प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. त्यांना हे सांगायचं की विचार करा. आता विचार तर सगळेच करतात, कोण विचार करीत नाही असा माणूसच नाही बुवा. कुणी कशाचा, कुणी कशाचा. आता सुद्धा तुमच्या मनात प्रत्येकाच्या वेगवेगळा विचार असत की आता बापू कव्हर सांगत येत, ऐक ना, कारण आता जेवायची वेळ झाली, यांनी काय पुन्हा अजून कीर्तनला. बांधवांनो, पोटाची तृप्ती अति महत्त्वाची नाही आहे. जेवण तर आपण आयुष्यभर करत आलोत. 5-10 मिनटं जर जेवायला उशीर झाला तर बिघडलं कुठं. मनाची तृप्ती महत्त्वाची. अन्नाने पोटाची तृप्ती होत असते आणि सद्विचाराने, चांगला विचार ऐकल्याने मनाची तृप्ती होत असते. आणि जर मनाची तृप्ती नाही झाली, मनस्थिती ठीक नाही झाली, तर त्या माणसाने जीवनात काहीच कमीलं नाही समजायचं. ही खोटी कमाई केली बाकीची सगळी. धन, दारा, पुत्र, जन हे सगळं खोटं आहे, झूट आहे. महाराजांनी खूप सांगितलं त्याच्यावर. गाड्या संग येत आहेत, जी माडी संग येत नाही, गाडी संग येत नाही. जी गाडी पळती आहे ती सुद्धा आपल्यासोबत येत नाही. एका ठिकाणी असणारी माडी तर येतच नाही, पण गाडी सुद्धा येत नाही. बसा बाळबाबा बसा. बांधवांनो,
प्रत्येक माणूस विचार करतोय. महाराज तुमच्या विचाराला थोडी पुष्टी देतो. खूप खूप गोड चिंतन मांडलं. सर्व भाविक भक्तांनी टाळ्या वाजवायला महाराज. विचार कशाचा करावा? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, आईशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त. माझ्या जीवनात खरं समाधान कशाने मिळालं? महाराजांनी सांगितलं. मला देव भेटेल काय? मला आत्मसाक्षात्कार होईल काय? मला माझी ओळख होईल काय? मला माझा खरा परिचय होईल काय? मी कोण आहे याचा विचार करा. मी सच्चिदानंद आहे. मी देह नाही, मी आत्मा आहे. मी अमर आहे. नैनन छिंदंती शस्त्रांनी नैनन दहती पावका नाही चैनम क्लेदंती पण नो शस्त्री मरता. मी आत्मा आहे, मी अमर आहे. सगळ्यात मोठी भीती माणसाला मृत्यूची आहे की नाही? याच्यापेक्षा जास्त भीती दुसरी आहे का कशाची? मरणाची भीती सगळ्यात वाईट आहे. पण ज्या दिवशी कळल तुम्हाला, ज्या दिवशी बोध होईल मरणारच मी नाही, मरणारी ही बॉडी, हे शरीर मरणार आहे, मी शरीर नाही आहे, मग मी आत्मा आहे. तो परमात्मांतरे मी आत्मेच्या रूपाने येत आहे. मग मी जर आत्मा आहे, मी जर अजर आहे, मी जर अविनाशी आहे, मी जर मरतच नाही, मला भय कसलं? हरी आला हाता मग कैची भय चिंता. पण भय मुक्त, शोक मुक्त आणि दुःख मुक्त होण्यासाठी सद्विचाराची कथा कीर्तनाची गरज आहे. पण विचार हा करावा, कै मी उद्धार पावेल. मला जीवनमुक्तीचा आनंद, मोक्षाचा आनंद, मोहाचा क्षय झाल्यानंतर जो परमात्मा आनंद आहे त्याला मोक्षाचा आनंद इथंच मिळाला पाहिजे. हा मोक्षाचा आनंद संसारात राहून मिळणं म्हणजे तुम्ही खरी कमाई करणं आणि खरा विचार करणं. ध्यानात ठेवा. दुःखमुक्त जीवन बनलं पाहिजे. पहाडासारखं संकट आलं तरी माणसाला त्या दुःखाचं काहीच नाही वाटलं पाहिजे. समजा काहूर येतंय, 10-5 मिनटं खेळ करतं, निघून जाते, आणि तसं दुःख वाटलं पाहिजे. 1 मिनिटाच्या पुढं माणूस व्यथित नाही राहिला पाहिजे. अखंड समाधान त्याच्या जीवनात मिळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार, परमेश्वराची प्राप्ती. आणि हा मला परमेश्वर कधी भेटल, आयम आत्मा ब्रह्म, या बोधावर मी कधी येईल, हा विचार करा. एक माणूस विचार करायचा.